आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. माझं नाव संगीता तळे. मी पनवेलवरून आहे, मुंबई पनवेल. मला ऍक्च्युली रेखीला जोडलं माझी नातेवाईक पण आहे आणि मैत्रीण पण आहे. यांच्या आत्याची मुलगी सविता कोळेकर आणि तिची मैत्रीण स्वाती कराड, या दोघींमुळे मी रेखीला जोडली गेली, मंजुश्री हिलिंगला जोडली गेली. मॅडम, तुमच्या जवळ येण्याचं माध्यम तीच होती, सविता. हं, म्हणजे रेखी हा प्रकार अगोदर माहीतच नव्हता आम्हाला. शक्यतो म्हणजे कधी माहीतच नव्हतं, म्हणजे काय आहे हा प्रकार माहीतच नव्हता. मग हं, तिने मला फोन केला, मला बोलली ऍक्च्युली माझ्या आयुष्यामध्ये आता वर्ष झालं हे 21 तारखेला एकदम अचानक खूप मोठा म्हणजे एक डोंगर कोसळला. हं, मग त्याच्यानंतर 4 5 6 महिने मी त्यामध्येच होती. पण नंतर अचानक सविताने मला फोन केला. हं, बोलली, येत होती घरी, मला बोलली की तुम्हाला रेकीला जॉईन व्हायचे, मेडिटेशन करायचे. तिला स्वतःला पण खूप अनुभव आला. हं, मग तिने मला स्वतः, तर पण माझ्या घरी त्यावेळेस थोडं काम पण चालू होतं, म्हणजे सगळं मी डिस्टर्बच होती. पण हं, तिने मला बोलली, नाही तुम्हाला जॉईन व्हायचंच आहे. आपलं 15 नोव्हेंबरचं पहिलं सेशन मी त्यावेळेस जॉईन झाली. तर हं, 2 दिवसात तिने माझे पैसे तिनेच भरले सुरुवातीला. नाही बोलली, तुम्हाला जॉईन व्हायचंच आहे. तर मी बोलली, सविता मला वेळ नाहीये, माझ्याकडे काम पण आहे, परत मला गावाला पण जावं लागतं, मासिकला जावं लागतं, तर मला वेळ नाहीये. तर बोलली, नाही तुम्हाला जॉईन व्हायचंच आहे, तुम्हाला यातून बाहेर यायचंच आहे. तर बोललं, ठीक आहे, चल तुझी इच्छा आहे तर तुझ्यासाठी मी करते. मग मी हं, जॉईन झाली, म्हणलं चला फर्स्ट रेकी करूया, म्हणजे बघूया म्हणलं काय आहे. पण नंतर मी जेव्हा जॉईन झाली, जसं तुमच्याशी माझे सेशन सुरू झाले, तर मला ते खूप आवडायला लागलं. म्हणजे तुमचं बोलणं, म्हणजे ते सांगण्याची पद्धत, म्हणजे ते खूप छान वाटायला लागले. शांतता, डोकं शांत व्हायला लागलं हळूहळू हळू. मग ते मला ते छान वाटलं. मग मी फर्स्ट की अशीच घरामध्ये सगळं काम सिमेंट वगैरे असायचं, तू आपलं सेशन चालू असायचं. म्हणजे असं ते माझ्या सुरुवातीला फर्स्ट की सुरू झाली. नंतर मग सेकंड डिग्री पण मी कंप्लीट केली अशी गावाला जाऊन येऊन असं. पण मला सेकंड डिग्री मध्ये खूप अनुभव आले. म्हणजे माझं बॅक पेनिंग वगैरे खूप होतं. पण जसे माझे मेडिटेशन सुरू झाले, तसं पूर्ण म्हणजे गोळ्या मी खात होती. आता ती एक पण गोळी मी अजिबात खात नाही. आणि मला मेडिटेशननेच भरपूर फरक पडतो. म्हणजे एक रिलॅक्स शांतता वाटते. म्हणजे सेकंड डिग्रीचं मेडिटेशन मला फार आवडतं. आणि असंच मग यांचं म्हणजे हे गव्हर्नमेंट, हे टीचर आहेत हं, लेक्चरर कॉलेजमध्ये. मग यांचं हे झाल्यानंतर मग ऑफिशियल वर्क फाईल कम्प्लीट करायचं हे सुरू झालं का. ऍक्च्युली ते करायला मला खूप, म्हणजे अशी हिंमतच नाही व्हायची. त्याचे ते पेपर्स ते बघण्याची हिंमतच नसायची. पण म्हटलं चला, संगीता करावं तर लागेलच आपल्याला. मग असं हिंमत करून मग मी मेडिटेशन करायची सकाळची, म्हणजे अशी. आणि ते करून मी ते पाचशा हातात घेऊन करायची ती काम. मग नंतर ऑफिसमध्ये गेले, मग वारसा हक्काचं एक डॉक्युमेंट आम्हाला हवं होतं. आणि माझ्या ऑफिसमधून मी फक्त 2च दिवस सुट्टी घेतलेली, लास्ट 2 महिन्यापूर्वी. आणि मला ते दोन डॉक्युमेंट करून 2 महिने 2 दिवसांनी गावी जायचं होतं मासिकला. आणि तहसीलदारमध्ये मी गेली, तो पेपर्स वगैरे भरले. पण तिथे प्रोसिजर असते तहसील, ते काय त्यांच्या सुट्ट्या, असं प्रॉब्लेम यायला लागले. मग मी त्यांना काय, म्हणजे एक अनुभवच आला मला यामध्ये खूप. मी तहसीलदारमध्ये गेली, तलाठी ऑफिसची पेपर्स बनवले वकीलकडून, साईन घेतली. साईन घेऊन मी तलाठी ऑफिसमध्ये, तलाठी एक असतो आपल्या एरियाचा, तर तलाठीकडे साईन घ्यायची होती. तर तिथे गेली मी, तर तलाठी नव्हते. मग दुसऱ्या तलाठीकडे जाऊन तिथे साईन घ्यायला गेली. पण त्यांचं कशी प्रोसिजर असते की ते वारसा हक्कासाठी घरी येऊन इन्स्पेक्शन करतात. आणि दुसऱ्या दिवशी फ्रायडे होता आणि तिसऱ्या दिवशी सॅटर्डे होता. पण मला गावी जायचं होतं फ्रायडे संध्याकाळी. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही आजच येऊन इन्स्पेक्शन करणार का. तर बोलले, मॅडम नाही, आम्हाला वेळ नाहीये. आणि आम्हाला मग बोलले, आम्ही मंडे करतो. पण मंडे मला सुट्टी मिळणार नाही ऑफिसची. आणि परत मी ऑलरेडी 2 दिवस सुट्टी घेतलेली. तर मग म्हटलं, सर मला वेळ नाहीये आणि प्लीज तुम्ही येऊन करता का. तर नाही बोलले. सर बोलले की नाही, आम्हाला नाही जमणार. तर मी बोलली की पण मग मी आता नाही बोलल्यानंतर मी घरी आली. घरी आली, ती फाईल ठेवली. आणि तिथे ती दुसऱ्या मॅडम होत्या. तर मी फक्त त्या फाईलला आपले सिम्बॉल, सेकंड रेकीचे सिम्बॉल केले आणि अफर्मेशन दिल्या की ते साहेब माझ्या घरी आले, त्यांनी इन्स्पेक्शन झाले आणि माझ्या फाईल साईन करून त्यांनी मला कंप्लीट करून दिली. आणि मी एक मेडिटेशन केलं सेकंड रेकीचं. त्यावेळेस माझी सेकंड डिग्री सुरू होती.
आणि मेडिटेशन केलं, अफर्मेशन केले, सिम्बॉल केले आणि म्हटलं मला काम झालेलं आहे. आणि चमत्कार हा झाला की त्या जिथे त्या मॅडम होत्या त्यांनी जेव्हा ती फाईल पाहिली माझ्या हसबंडच्या नावाची, तर ते त्यांच्या ओळखीचे निघाले. त्यांनी मला समोरून फोन केला की मॅडम, तळे सर तुमचे म्हणजे तळे सरांचं असं कसं झालं अचानक. तर मी बोलले हो, मग तुम्ही कसं. तर बोलले की मी त्यांना खूप ओळखते, म्हणजे त्यांच्या क्लासमध्ये स्टुडंट होती, म्हणजे माझा भाऊचा स्टुडंट होता, पण तुमच्या घरी मी येऊन गेली वगैरे, अशी माझी ओळख निघाली. त्यांनी तळे सरांना ओळखलं आणि तो मला एवढं हे झालं ना. आणि त्यांनी त्या दिवशी त्या मॅडम स्वतः घरी येऊन 4 वाजता ती फाईल देऊन साईन करून मला ती फाईल हँड करून ते घरी गेले आणि मला बोलली, तुम्हाला कधीही तुम्हाला गरज लागली तर तुम्ही मला या. म्हणजे मला एवढं त्या दिवशी मी म्हणजे वेगळाच, म्हणजे मला एवढा विश्वास झाला की खरंच यामध्ये खूप एनर्जी आहे. म्हणजे आपण जे बोलतो ते होतच, असं झालं. खरंय. मला खूप मोठा विश्वास झाला. आणि हो. नंतर सेकंड आणि दुसऱ्या दिवशी मी गावी पण गेली. माझं ते पण काम झालं. आणि ते ते काम झाल्यामुळे माझं खूप मोठं टेन्शन गेलं. आणि मग माझ्या पुढची प्रोसिजर ती सुरू झाली मग त्यांची. आणि असं मस्त. एक एक म्हणजे छोटे छोटे अनुभव तर भरपूर येतात, भरपूर भरपूर येतात. मग असं एक एक अनुभव, असंच दुसरा अनुभव परत कॉलेजचा पण सेम तसाच. अशी साईन हवी होती त्यांची, डॉक्टर्स प्रिन्सिपलची. त्यांचं थोडं वय झालं असल्यामुळे ते डायलिसिसला जाणार होते आणि मला त्यांनी बोलवलं. म्हणून सेम डे मी ऑफिसला सुट्टी घेतली. सारखं पण सांगणं बरोबर नाही वाटत कामावर की सुट्टी घ्यायची. पण मी मॅडमना बोलले की मला 1 दिवस फक्त हवी आहे आणि मला असं असं काम करायचंय. पण मला नेमका फोन आला की मॅडम आज ते सर येणार नाही तर त्यांच्या डायलिसिसवर आहे. आता मी म्हणजे करणार काय डायलिसिसला, म्हणजे ते पण पेशंटच होते. मग म्हटलं मग मॅडम सर बोलले, मी म्हणलं उद्या. तर बोलले उद्या पण सांगू शकत नाही, डायलिसिस झाली की 2 दिवस सुट्टी घ्यावी लागते त्यांना. मग आता काय करू. मग झाली नाराज. परत दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवस तसाच. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी परत उठली आणि सेम डे तसंच केलं. त्या सरांनाच समोर घेतलं. त्यांच्यावर आज्ञाचक्र म्हणजे सिम्बॉल रेखांकन केलं आणि म्हणलं ते खूप आरोग्य संपन्न होऊ दे, बरे होऊ दे आणि ऑफिसला येऊन माझ्या फाईलवर साईन होऊन माझं ते काम होऊन, म्हणजे ती खूप मोठी प्रोसिजर होती. नंतर मला 2-3 ठिकाणी जायचं होतं. मग त्यांनी होऊ दे. आणि खरंच असं झालं. मी ऑफिसला निघालेली, म्हणलं फाईल घेऊन जाते. जर त्या सरांचा फोन आला तर मी डायरेक्ट जाईल ह्याला परेल ऑफिस होतं त्यांचं. तर मी तेवढ्याच 9 वाजता फोन आला त्यांचा की मॅडम तुम्ही या, सर येत आहेत ऑफिसला आणि तुमची साईन होईल बोलले. तुम्ही या. आणि अक्षरशः माझं त्या दिवशी पण 11:30 पर्यंत मी गेली, पोहोचली, काम झालं, साईन झाली. ते सर माझ्याशी छान बोलले आणि त्या दिवशी माझी 2-3 कामं म्हणजे अशी झाली. म्हणजे खूप खूप मला या म्हणजे ऊर्जेने एनर्जीने, अनुभव दिला. या ऊर्जेने खूप खूप अनुभव दिला. आणि छोटे छोटे अनुभव तर भरपूर येतात, भरपूर आहेत. आणि हे सगळं तुमच्यामुळे मॅडम. आणि ऍक्च्युली मी रेकीला जॉईन झाली होती माझ्या मुलासाठी. म्हणजे तो थोडासा म्हणजे कसं मुलांमध्ये म्हणजे थोडं बाहेर राहायला लागलेला तो. मग मला सवितानी ह्यांनी त्यासाठीच मला जॉईन केलं होतं ऍक्च्युली, नाही तुम्हाला तिथेच. पण मला इथे आल्यानंतर समजलं की म्हणजे मी वेगळीच घडली गेली आणि थोडी थोडी मी बाहेर येत गेली ह्याच्यामध्ये. अजून थोडंसं व्हायचं आहे पण होत नाहीये माझ्याकडून. होईल, ते हो जाएगा. मला ते तुमचे ते वाक्य आठवतात. म्हणजे मी जेव्हा टेन्शन मध्ये असते किंवा नाही होणार, होणार. आपलं म्हणजे सगळी कामं होणार. तू चिंता करू नकोस. शांत राहा, शांत राहा. आणि मग ते त्या गोष्टी मेडिटेशन किंवा आपले जे सेशन असतात त्यामधून जे विचार ऐकलेले असतात ते मला आठवतात. म्हणून मग मी ऑटोमॅटिक त्यामधून बाहेर येत जाते, येत जाते, येत जाते. आणि मला सर्वात जास्त आवडतं आपलं मेडिटेशन सेकंड डिग्रीचं. आणि करते मी सगळे. ग्रँड मास्टरचं पण मला आवडतं. त्यामधून तो आपला तो इलेक्ट्रिक टॉयलेट आहे ना तो, तो खूप मला म्हणजे दिसतो पण आहे तो छान वाटतो तो. असं पाहायला पण तो छान वाटतो तो. आणि ते ग्रँड मास्टरचं मेडिटेशन पण मी करते. मला आवडतं. आणि सेशन म्हटलं तर आपले सर्व सेशन मॅडम छान आहेत. म्हणजे असं एकही दिवस असं वाटत नाही की तुम्हाला तुमचं 9 वाज म्हणजे ते सेशन ऐकावं आणि असं नको ऐकायला, असं होतच नाही. आवाज ऐकल्याशिवाय जातच नाही. मी एरवी पण टाइम मिळाले की आपले वेगळे व्हिडिओज सेशन, आपले वेगळे आपले ग्रँड मास्टरचे, दुसऱ्या ग्रँड मास्टरचे व्हिडिओ ऐकत असते. छान वाटतं, शांत वाटतं. आपल्याला म्हणजे एकदम भारी वाटतं. काहीतरी वेगळं करतोय आपण. एनर्जी आणि ब्रह्मांडाची खरंच खूप खूप खूप
म्हणजे कृपा आहे की यातून या परिस्थितीमध्ये पण मला स्थिर ठेवले, शांत ठेवले. डिसिजन कुठे मी घेते, म्हणजे कुठे कुठे मला घ्यावे लागतात, तर मला घ्यायला खूप मदत होते. म्हणजे मी शांतपणे करते, मग ते होऊन जातं, ते होतच ते. बरोबर. मला सुरुवातीला येतं थोडंसं टेन्शन, पण हं. हळूहळू मी ते करत जाते. निर्णय घ्यायला थँक्यू, मदत थँक्यू. झाली. बऱ्याच गोष्टीचे निर्णय खूप. घ्यायला मदत झाली. हो, 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 हो. म्हणजे या खूप बऱ्याच काळामध्ये तुम्ही गोष्टीमध्ये बरेच मला नवीन निर्णय घेतले. नवीन, नवीन भरपूर, भरपूर नवीन निर्णय घेतले आणि मला ते निर्णय घ्यायच्या अगोदर भीती वाटायची. पण मग मी थोडं म्हणजे आपले सेशन आठवले. आपले ते व्हर्च्यूचे सेशन असतात ना, ते पण खूप छान आहेत मॅडम ते. हं, आणि रेकीचे 5 नियम म्हणजे चिंता नको ते नियम पण खूप सुंदर आहेत. तर ते मी आठवले ना, की मला ते मग ऑटोमॅटिकली समजतं, की काय करायचंय. मग मी ते हं, हं. करत जाते. खरंच फक्त आहे. तिथे मुलाला थोडंसं लाईनवर येतोय तो. खूप खूप आहे. पण अजून थोडंसं त्याला आध्यात्मिक मार्गाकडे आणायचंय त्याला. हां, काय ना ती तुम्ही माझी एक खूप उद्दिष्ट मोठी धरून बसले आहात, की त्याला आध्यात्मिक मार्गावर आणायचं. वास्तविक पाहता लाईनवर हा शब्द नाहीये त्याच्यासाठी. ओके, तो खूप छान करिअर. आहे. खूप छान तो आहे, खूप खूप छानच आहे. प्रामाणिक आहे. ओके, खूप काळजी करणारा आहे. एक मुलगा म्हणून तो खूप सुंदर आहे. खूप योग्य मुलगा आहे तुमचा. फक्त हो, कुठेतरी हो, त्याला हो. आता ह्या वयामध्ये थोडंसं मित्रांकडे हे आणि आईचा जीव खूप खूप तुम्ही खरं म्हणसाल तर ती परिस्थिती अशी होती, की तुम्ही त्याच्याबद्दल जास्त पॉझेसिव्ह झाल्या होत्या. हो, हो. हां. आणि म्हणून तुम्हाला तसं वाटायचं. वास्तविक पाहता तो एकदम योग्य आहे आणि तो सगळ्या आता शक्तिपात द्यायला तो सोबत होता ना तुमच्या. हो. त्याची एनर्जी हां, लेव्हल नाही सुद्धा खूप छान आहे. एनर्जी. एक दिवस होता छान तसं. आहे. हो, होता. तुम्ही बोललात ना, की तो खूप योग्य आहे आणि तो करणार आहे. तेव्हापासून मी सोडून दिलं चिंता करणं आता. म्हणजे तो करणार. म्हणजे मी एकदा बोलले तुमच्याबरोबर त्याच्याविषयी. तर मला त्या दिवशी तुम्ही सांगितलंत, की तो खूप छान आहे, तो करणार, त्याला थोडासा टाईम द्या. तो ऑटोमॅटिकली सगळं व्यवस्थित करेल. तेव्हापासून त्या क्षणापासून मी विचार करणं सोडून दिलं चिंता. तो खूप छान आहे, आरोग्याचा पण आहे. एवढं त्याला येस. अफर्मेशन देते आणि तो याला योग्य आहे तेच त्याला मिळेल. ते हे कसं मला असते ना बाबा एक स्ट्राँग त्याचे पॉवर. वडील गेल्यामुळे तुम्हाला ते तसा तो हे झाला निर्माण ते. बाकी तर काहीच नाही. आता तो ओके हां. आहे आणि तुम्ही पण ओके आहात. हो, ग्रँड हो, मास्टर हो. म्हटलं तुम्ही तर काही येणार नव्हत्या ग्रँड मास्टरला पण अचानकच आल्या. कशा आल्या मला माहिती नाही. आल्या. हां, ते सविता आणि स्वाती खराडे या हां. दोघींचीच माझ्या मागे असायचं. मला फोन, "तुम्ही हे केलं का? तुम्ही ते केलं का? मग तुम्हाला ग्रँड मास्टर पण करायचंय?" मी म्हटलं, "हो, मी करणार आहे." मला आता ते छान म्हणजे आवडलं. मला पुढे बघायचंय आणि मला खरंच ग्रँड मास्टरचे सर्व सेशन म्हणजे एक विचार म्हणजे आपले चेंज होण्यासाठी खूप आहेत. आणि मी जिथे काम करते ना मॅडम ऑफिसमध्ये, तिथे हं. आम्ही खूप 40 मुली आहेत एका डिपार्टमेंटमध्ये. तिथे निगेटिव्ह एनर्जी भरपूर असते तिथे. म्हणजे मुलींशी बोलणं किंवा हिचं बोलायचं, तिचं बोलायचं. एक ते म्हणजे याच्यामुळे ना मी खूप आता स्वतःवर संयम ठेवायला शिकले. शांत राहायला म्हणजे तो नक्कीच. विचार करत नाही मी आता. मग आता माझे काम ऑफिसचं वगैरे यामध्ये मी कामही आणि ऑफिसचा स्टाफही व्यवस्थित तुमचा ऊर्जावान आहे. ते पण रेकी शिकत आहे. आहे. हा एक प्लॅन करा. आहे ना? हो, 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 हो. त्याने मी सांगते मी, एक हं. सुरुवात केली मी मेडिटेशन आपलं फर्स्ट रेकीचे मेडिटेशन दिलंय मी. हां. सुरुवात केली आहे. गुड. तर माझी इच्छा आहे त्यांनी पण आपल्या जोडा. रेकीला जॉइन आणि ते कारण होणार त्या आपल्यासारखी ओके. 4 लोकं सोबत असले, की अधिक जास्त आपल्याला फायदा होतो. त्या खूप, खूप विषयावर बोलणारं कोणीतरी मिळते. बोल. संगीताताई ग्रँड मास्टरमधून काय मिळालं? ग्रँड मास्टर मधून मला एक निर्णय घेण्याची एक आपला सपोर्ट असतो, पाहिजे असतो. तो हं, मला मिळाला ग्रँड मास्टरमुळे. मी आता म्हणजे ज्या ठिकाणी मला डिसिजन घ्यावे लागत होते, ते आता मी म्हणजे बिनधास्तपणे घेते. म्हणजे आता मला माहिती आहे माझ्या बरोबर आहे, ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. मग आपल्याकडे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटची एक एनर्जी आहे, मॅडम आहेत. मला माहिती आहे माझ्याबरोबर आहे. त्यामुळे मी ते आता अ, अ, खूप सुंदर. खूप छान. खूप छान. तो खूप मोठा अभ्यासक्रम आहे आणि तो करावा. आणि 1 माझी मिनिट हां, 1 मिनिट. माझं नेटवर्क
माझंच कमी जास्त झालं. हा. माझं नेटवर्क गेलं होतं, बोला. हा. आणि एक विश्वास निर्माण झालेला आहे अ, रेखीबद्दल किंवा ब्रह्मांड ऊर्जा. आणि आपण पुढे जाऊ म्हणजे मी कुठेतरी थांबली होती अ, मध्ये. पण आता मला असं वाटतं की मी हे करू शकते किंवा पुढे जाऊ शकते. हे मला आता नक्कीच. रेखीमुळे समजलं. नक्की. तुमच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणूया की दुःखामधून बाहेर काढणारी ऊर्जा. ऊर्जा. हो हो हो. दुःखामधून बाहेर. नक्कीच. ते स्मरण काही जात नसतात, पण आपल्याला दुःखामधून आपण त्या गोष्टी बाहेर मागे सोडून पुढे निघू शकतो. आयुष्य पुढे निघतं. बरोबर? मला वाटायचं की हे मलाच का झालं, माझ्या बाबतीतच का झालं, म्हणजे अजूनही मला कळतं. पण नंतर परत मग उठते त्या एनर्जीने उठते. चला आपल्याला नाही आता करायचंय. आणि मग पुन्हा मी नवीन. पुढे येते नवीन रेसिपी. संगीताताई, मी एवढं विचारेल की तुमच्या मैत्रिणींना तुम्ही काय सल्ला देसाल? जसं तुम्हाला तुमच्या मैत्रिणींनी जोडलं आणि तुमचं आयुष्य बदललं. बरोबर ना? ती रडणारी संगीता आता नाहीये. ती आली तेव्हा सेशनला नाही. बसली तेव्हाही तिच्या डोळ्यामध्ये फक्त एक कुठेतरी वेगळा भाव असायचा, एक विरह असायचा, एक चिंता असायची प्रचंड. बरोबर ना? ती आता बरोबर. हो आत्मविश्वासाने ती हो. जागा घेतली आहे हो 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 मॅडम, नक्की. म्हणजे खूप मोठा विश्वास आता मला निर्माण झालाय माझ्यामध्ये. स्वतःवरच. आणि स्वतःमध्ये खूप मोठा विश्वास झाला आहे. आणि मी हं. त्या विश्वासानेच पुढे जात आहे असं. आणि मी माझ्या मैत्रिणींना पण सांगेल की तुम्ही फर्स्ट रेकी पासून सुरुवात करा आणि ग्रँड मास्टर पर्यंत खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आणि आपण म्हणजे एरवी पाहतो, एक ऐकतो पण म्हणजे कोणाकडून हे तुम्हाला हे करायचं असेल. पण ज्या दिवशी आपण ते स्वतःहून करतो, तो वेगळा अनुभव असतो. तो सर्वांनी घ्यावा. सर्वांनी बरोबर. पुढे जावं. आपल्या दुःखामधून आपणही पुढे जावं आणि मैत्रिणींना पण मी सांगेल की तुम्हीही पुढे जा. कारण आजार हे ते आपण म्हणजे खूप माझ्या मैत्रिणींचं मी पाहते ना, मला हे पण मी म्हणते नाही. ते पुढे जायचंय. करायचंय आपल्याला. मी सांगते त्यांना, की आपल्याला जॉइन व्हायचंय आणि होतील. नक्कीच, नक्कीच. बघूया. नक्कीच, नक्कीच. हे बघा, ब्रह्मांड ज्यांच्यापर्यंत पोहोचतं, तुमच्या आयुष्यामध्ये तो वेळ आला होता, की आता तुला या वेदनेमधून बाहेर निघायचंय, तुला घडायचंय. युनिव्हर्सने तुम्हाला निवडलं. माध्यम मैत्रिणी झाल्या, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट झालं, पण सत्यता हीच आहे. युनिव्हर्सने निवडलं. असंच तुमच्या माध्यमात येणाऱ्या अनेक लोकांना युनिव्हर्स निवडणार आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल व्हायला. तुमची रिव्हर्स जर्नी तर झालीच आहे. झाली आहे. 5-7 वर्ष बरं. झाली. ओके. आणि आपोआपच त्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. बदल झाला आहे घडली स्वतःला. आहे. हो. आता आनंदी आनंद सर्वीकडे. असेच राहा, मस्त राहा. आता पुन्हा ते वादळ दुःखाचं येणार नाही कधीच. आणि एक असुरक्षितता होती आरोग्याविषयी, सगळ्याविषयी. ती पण आता कायम निघून गेलेली आहे आणि खूप खूप गेली. अशीच दूर राहणार. तुमचं आणि कुटुंब मॅडम छान. अजून एक थँक यू. अजून एक मॅडम, सकाळचं मेडिटेशन मला फार आवडतं. म्हणजे सकाळी तुम्ही ते वाक्य बोलता ना, आजची सकाळ जादूमय सकाळ आहे. आजचं हाती घेतलेलं कार्य पूर्णत्वास जात आहे. या 2 वाक्यावरच मला खूप खूप एनर्जी मिळते. म्हणजे मला ती आजची सकाळ जादूमय सकाळ आहे. हे खूप वाक्य ऐकलं ना, की मला खूप छान वाटतं. आणि मी त्या वाक्यांवरच म्हणजे पुढे जाते आणि मी मध्ये-मध्ये ते बोलत पण असते. मध्ये अशी खूप सुंदर. म्हणजे मला खूप भारी आजची सकाळ वाटतं. जादूमय सकाळ आहे. जादूमय सकाळ आहे. आणि आज हाती घेतलेलं कार्य पूर्णत्वास जात आहे. आणि माझी ही कामं आहेत ना, या वाक्यामुळेच झालीत खूप. म्हणजे मला म्हणजे यांचं गव्हर्नमेंटमध्ये असल्यावर भरपूर या ऑफिसमध्ये जा, त्या ऑफिसमध्ये जा. भरपूर मला म्हणजे करावं लागलं. मुलांनी पण केलं. हे डॉक्युमेंट, ते डॉक्युमेंट. पण यामध्ये मला ह्या 2 वाक्यांनी खूप मला हे आजचं कार्य तुम्ही उठायची ते आजचं कार्य तुझं पूर्णत्वास जात आहे. संध्याकाळी मी विचार करायची खरंच हे काम. हे मला खूप आवडले. आणि मॉर्निंग मेडिटेशन खूप छान आहे मॅडम. तुम्ही कधीच बंद करू नका. आणि मी तर असणारच आणि सर्वांना पण सांगेल मॉर्निंग मेडिटेशन तुम्ही करा. म्हणजे खूप भारी वाटतं सकाळचं. ते 2 वाक्य ऐकण्यासाठी. आणि अजून एक मंजुश्री हिलिंग मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटकडे प्युअर सोल आकर्षित होत आहेत. ते बोलतो ना आपण. ते एक वाक्य मला म्हणजे छान वाटतं. म्हणजे ते मी मध्ये तुम्ही बंद ठेवलेलं ना 8 दिवस काहीतरी हां. तो सकाळी मेडिटेशन करायची, कोणतं पण करायची आणि हे वाक्य बोलायचे सगळे.
आजची सकाळ जादूमय. आणि ते अजून आपल्या आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या रेखीमेव शुभेच्छा, आणि आज ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या रेखीमेव शुभेच्छा. हे 5 वाक्य मी रोज बोलायची आणि नंतर कामाला, नंतर ऑफिसला जात होती सकाळची. म्हणजे ते खूप बघा भारी म्हणजे वाटतं मॉर्निंग बोलून. म्हणजे सगळेजण वाट बघतात त्या वाक्यांची. हो ना? हो, 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 हो. येस. वाटतं ते सगळं. म्हणजे वाटतंच. मला ते खूप भारी वाटतं ते ऐकायला. छान वाटतं. थँक यू, थँक यू, थँक यू. खूप सुंदर, खूप छान. मस्त असेच राहा. सर्वांना आपण देणारं माध्यम आहोत. आपल्या माध्यमातून अनेकांपर्यंत ऊर्जा पोहोचणार आहे आणि आयुष्य थांबत नसतं. आयुष्य नवं सुरू होतं. ओके. आहे त्या परिस्थितीमध्ये पुन्हा नव्याने स्वतःला ऊर्जावान करा आणि अधिक छान तुमच्या मुलासाठी एक ऊर्जावान आई. आता ते तुमचे मुलं खरं म्हणसाल तर टेन्शन फ्री झाले आहेत. तुमची मुलगी सुद्धा त्या दिवशी बोलली, हो, की मॅडम. जेव्हा आई एकटी असायची हो. तेव्हा दोघेही चिंतेत असायचे. मॅडम, माझा मुलगा मॅडम येत नाही ते बोलतो, "मम्मी तू तुझे ते करतेस ना, तू ते खूप छान करते, तेच करत राहा." असं त्याला विश्वास झालाय, की मम्मी बरोबर कोणीतरी आहे. आणि आपण बरोबर. असतो ना 9 ते 10:30, 11 पर्यंत, म्हणजे ते खूप छान फुल बिझी झाले. म्हणजे ऑफिसवरून येऊन मग आपलं हे सेशन. त्यांना थोडी काळजी नाही वाटत आता. मम्मी येस. करते, आहे, असं झालं. खूप सुंदर. येस, काही कोणाला तुमची काळजी करण्याची गरज नाही. तुम्हीच आता ऊर्जावान आहे. आहात, इतरांना ऊर्जा पुरवणारे आहात. खूप खूप धन्यवाद. खूप आनंदी आनंद खूप सगळीकडे. आनंदी आनंद सगळीकडे. थँक आत्मा यू, थँक नमस्ते यू मॅडम. संगीताताई. आत्मा नमस्ते.